असं मस्त आपलं कांद्याचं सॅलड तयार झालेलं आहे. खायला अप्रतिम लागतं. यावर मी थोडासा लिंबू पिळून घेतलेला आहे. अगदी कमी वेळात आणि घरच्या सामानामध्ये हे कांद्याचं सॅलड तयार होतं. खूप छान लागतं. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत कांद्याचं सॅलड. तर इथं मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत. कांदे सोलून त्याचा मागचा आणि पुढचा भाग दोन्हीकडून काढून घेतलेला आहे मी. ही सॅलड खायला खूप छान लागतात. तुम्ही हे तंदूर बरोबर, बिर्याणी बरोबर किंवा रोजच्या जेवणासोबत सुद्धा हे खाऊ शकता. खूप छान लागतात. अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी घरच्या सामानामध्ये हे सॅलड तयार होतात. तर सुरुवातीला आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे आहेत. याचे गोल रिंग करायचे आहेत आपल्याला कांद्याचे. अशा प्रकारे आपल्याला हे कांदे कापून घ्यायचे आहेत. जास्त जाड पण नाही आणि जास्त पतले पण ह्याचे स्लाइस करायचे नाहीत. असे थोडेसे आपल्याला मीडियम ह्याचे जाडीचे करायचे आहेत. आता सगळे आपल्याला असे स्लाइस कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी गोल असे कट करून घेतलेले आहेत कांद्याचे स्लाइस. आता आपल्याला हे सेपरेट याचे रिंग करायचे आहेत बाजूबाजूला. अशा प्रकारे आपल्याला हे सेपरेट गोल रिंग करून घ्यायचे आहेत कांद्याच्या बाजूला. सगळ्या कांद्याचे अशा प्रकारे सगळे सेपरेट करायचे आहेत आपल्याला. अशा प्रकारे सेपरेट करून घेतलेले आहेत हे कांद्याचे गोल रिंग. आता आपल्याला हे मी इथं बर्फ घेतलेला आहे. एकदम असं थंड पाणी आणि बर्फ घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हे कांद्याचे स्लाइस टाकायचे आहेत. बर्फाच्या पाण्यात टाकल्यामुळे बराच वेळेस क्रंची राहतात. आता आपल्याला हे 10 ते 15 मिनटं हे बर्फाच्या पाण्यामध्ये हे कांद्याचे स्लाइस ठेवायचे आहेत. 10 मिनटं मी बर्फाच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते. असे क्रंची झालेले आहेत. आता आपण हे पाण्याच्या बाजूला काढून घेऊया. आपण हे कांद्याचे रिंग्स एका बाउलमध्ये. असे मस्त क्रंची झालेले आहेत बर्फाच्या पाण्यामुळे. मी हे कांद्याच्या रिंग्स पाण्यामधून काढून घेतलेले आहेत बर्फाच्या पाण्यामधून. यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आपल्याला काश्मीरी लाल तिखट. यानं कलर खूप छान येतो पण तिखट कमी राहतं. 1 चमचा. यामध्ये थोडासा आपल्याला ब्लॅक पेपर टाकायचा आहे, म्हणजे मिरेपूड थोडीशी टाकायची आहे. इथं मी पाव चमचा काळा मीठ घेतलेला आहे, ते घालायचं आपल्याला. पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे, ते घालायचं आपल्याला. चाट मसाला. थोडंसं आपल्याला साधं मीठ घालायचं आहे, पाव चमचा. यामध्ये मी एकदम बारीक कापून घेतलेले आहेत 2 हिरव्या मिरच्या, ते घालायच्या आहेत. आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करायचं आपल्याला, म्हणजे व्यवस्थित लागलं जातं हे कांद्याला. सगळ्या रिंग्सला आपल्याला लावून घ्यायचा आहे मसाला हा. कांद्याचं सॅलड करायला खूप सोपं आहे, अगदी घरच्या सामानामध्ये, आणि कमी वेळात तयार होतं आणि खायला खूप छान लागतं.
व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे. असं मस्त आपलं कांद्याचं सॅलड तयार झालेलं आहे. मस्त झालेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. तुम्ही हे तंदूर बरोबर, बिर्याणी सोबत किंवा वरण भाताबरोबर किंवा भाजी पोळी बरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागतं. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.